नमस्कार, मी आयेशा सय्यद. तुम्ही पाहताय ब्राउन टाउन. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका स्टार प्रवाहावरती सुरू होती. प्रेक्षकांचं त्याला भरभरून प्रेम मिळत होतं. मात्र काही कारणांमुळे ती मालिका आता तिथे प्रक्षेपण होणं थांबलेलं आहे आणि नव्या प्लॅटफॉर्मवरती मराठी वारसावरती ती पाहायला मिळते. या मालिकेच्या निमित्तानं अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी आपण बोलणार आहोत. मात्र या इंटरव्ह्यूची सुरुवात करण्याआधी मला एक गोष्ट आवर्जून इथं नमूद करायची आहे. मी आज इथं बसून या खुर्चीवर बसून अमोल सरांचा इंटरव्ह्यू करणार आहे. त्याचं सगळं श्रेय सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी जे स्त्री शिक्षणाचं कार्य उभं केलं त्याला जातं. माझ्यासारख्या असंख्य मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे येऊन काम करतायत. त्याचं श्रेय अर्थातच या दोघांना जातं. आणि आता आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. अमोल सर, सगळ्यात आधी तर स्वागत आहे तुमचं ब्राउन टाउनवरती. थँक्यू. ही मालिका का स्टार प्रवाहावरती थांबली आणि आता ती नव्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळते? यामध्ये खरं तर नेमकं काय झालं या खोलात जाण्यापेक्षा मला वाटतं पब्लिक डोमेनमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे, जे उत्तर आहे, ते चॅनलची स्वतःची कॉर्पोरेटची काही गणितं असतात आणि त्यानुसार मालिकेचा TRP आणि त्यातून होणारा रेव्हेन्यू याची सांगड जुळत नाही असं चॅनलचं म्हणणं होतं. परंतु याला अनेक इतर कंगोऱ्या आहेत. म्हणजे याची आर्कायव्हल व्हॅल्यू असेल, याची डबिंग व्हॅल्यू असेल, यामुळे चॅनलच्या संदर्भात होत असणारी परसेप्शन व्हॅल्यू असेल आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक नैतिक सामाजिक जबाबदारी असेल. या इतर गोष्टींचा कदाचित कॉर्पोरेटच्या व्यावसायिक गणितांमध्ये विचार होत नाही. त्यामुळे मालिका थांबली आणि अ, मी कायम प्रत्येक मुलाखतीत हेच म्हणतो, की स्टार प्रवाहाचं मी आभारच मानेन यासाठी, की मुळात त्यांनी सुरुवात तरी केली. म्हणजे सगळ्या सासू-सुनांच्या मालिका सुरू असताना यामध्ये सावित्रीमाईंची मालिका घेऊन येण्याचं धाडस हे स्टार प्रवाहाने केलं. सतीश राजवाडे असतील, अभिजित खाडे असतील, कौस्तुभ बेडेकर असतील, या सगळ्यांनी सहकार्य केलं. आता कदाचित त्यांच्या वरच्या निर्णयापुढे त्यांचं काही अ, नाईलाज झाला असेल. पण ही मालिका थांबवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यानंतर एक भूमिका माझी स्वतःची अशी होती, की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षामध्ये जर ही गोष्ट आपण सांगू शकलो नाही, तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून घ्यायला आपण नालायक आहोत. आणि म्हणून मग हा निर्णय घेतला गेला. मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर आपण जिथे गोष्ट थांबली, तिथून ही पूर्ण गोष्ट पुढे दाखवण्याचा निर्णय घेतला. मात्र या सगळ्यामध्ये एक असा कंगोरा एक पाहायला मिळतो किंवा अशी चर्चा पाहायला मिळते, की अमोल कोल्हे कुठल्या तरी एका पक्षाशी संबंधित आहेत. एक भूमिका त्यांची आहे म्हणून कदाचित त्याला कुठे विरोध झाला असं वाटतं? नाही, याची कारणं जी मी म्हणतो की पब्लिक डोमेनमध्ये आहेत का? तर ही पब्लिक डोमेनमध्ये नाहीत. काही सोशल मीडियावर काही लोकांनी तशी मतं व्यक्त केलीत. अनेकांनी म्हणजे मालिका बंद झाल्यानंतर काहींनी आनंदसुद्धा व्यक्त केला असंही मला काहींनी सांगितलं. परंतु त्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा मला महत्त्वाची गोष्ट ही वाटते की राजकारण आणि कलाक्षेत्र ही 2 वेगवेगळी क्षेत्र आहेत. किंबहुना मी एक असा राजकारणी आहे की मी काय काम करतो, माझं घर कशावर चालतं हे मी ठामपणे सांगू शकतो. आणि त्या सगळ्या गोष्टींकडे जाण्यापेक्षा कोणाला काय वाटतं किंवा मी राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे, म्हणून जर अशी गोष्ट होत असेल, तर मला वाटतं की राजकारण आणि कलाक्षेत्र ही 2 पूर्ण वेगळी गोष्ट, वेगळी क्षेत्र, वेगळ्या पद्धतीनं कन्सिडर केली गेली पाहिजेत. कारण इथे जेव्हा मी सेटवर येतो, तेव्हा मी राजकीय जोडे हे गेटच्या बाहेर काढून येतो आणि त्याची गल्लत ही होऊ नये, अशी खरं तर साधारण अपेक्षा आहे. पण सर 160-70 वर्षांपूर्वी जे त्या दोघांना भोगावं लागलं आमच्यासारख्या मुलींनी शिकावं म्हणून, तेच पुन्हा आज मालिका जरी असेल तरी तो विचार तुम्ही शेवटी पोहोचवता लोकांपर्यंत. त्याला अडचण येताना कुठेतरी पाहायला मिळते. नक्कीच, कारण महात्मा ज्योतिराव फुले यांचं जर एकूण आपण कार्य बघितलं, तर ते एक समाज व्यवस्थेविरोधातलं एक बंड होतं. ज्या मातामाऊलीला, ज्या स्त्रीला अस्तित्वच नाकारलं गेलं होतं, तिला कर्तृत्वाचं आकाश उपलब्ध करून देणारं हे फार मोठं कार्य आहे. ते कुठल्याही जातीच्या, कुठल्याही विचारसरणीच्या फार पलीकडचं आहे. म्हणजे प्रत्येक माता भगिनीला खरं तर त्यांच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे. त्यांनी जी शिक्षणाची दारं स्त्रियांसाठी उघडली, त्यांनी शूद्रांसाठी उघडली, त्यांनी बहुजनांसाठी उघडली आणि त्याही पलीकडे जाऊन या हिंदुस्थानच्या मातीमध्ये पुन्हा एकदा मानवतेचं जे बीज त्यांनी पुन्हा पेरलं 19व्या शतकामध्ये. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि मला वाटतं, की राजकारण किंवा विचारधारा किंवा जात समूह किंवा धर्म या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी त्यांनी जे काही काम केलं ना, त्याकडे फार बारकाईनं जर पाहिलं, तर त्यांचं काम किती अफाट आहे, याची आपल्याला कल्पना येते. ही मालिका जरी थांबली ती YouTubeवर पाहायला मिळते. पण अशा अनेक ठिकाणी ही मालिका दाखवली जाते. उदाहरण द्यायचं झालं तर शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, ज्या कॉलेजची मी विद्यार्थिनी आहे.
त्या कॉलेजमध्ये ती मालिका सुरुवातीपासून दाखवली जाते आणि आजही पहिला भाग जो होता तोही कॉलेजमध्ये दाखवला गेला. तर लोकच या मालिकेला स्वतःहून पुढाकार घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाही, आहेत. खरोखर हा निर्णय घेत असताना महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांचा मी मनापासून आभार मानेन, की त्यांनी हा जो भरभरून पाठिंबा दिला, की होय आम्हाला मालिका बघायची आहे. म्हणजे आज पहिला एपिसोड YouTubeवर 20 तारखेला आपण प्रदर्शित केला आणि पहिल्या एपिसोडला आत्तापर्यंत जवळपास 2.25 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. आणि आता दुसरा एपिसोड 24 तारखेला येतोय. त्याची सगळेजण आतुरतेनं वाट पाहताय. तुम्ही शारदाबाई पवार महाविद्यालयाची जो उल्लेख केला, मी आदरणीय सुनंदाताई पवारांचं मनापासून आभार मानेन, की हा उपक्रम जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता, तेव्हा पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारी अनेक माणसं लागतात आणि महाराष्ट्रातली ही जनता याच पद्धतीनं पाठीवर हात ठेवून लढ म्हणते, याचं मनापासून कौतुक आहे. इव्हन तुम्हाला आर्थिक मदत सुद्धा येते. मी आपल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये होते. रोहित पवार असतील, जितेंद्र आव्हाड यांनी ठराविक रक्कम सांगितली, की आम्ही मालिकेसाठी देऊ आणि नॉर्मल जे प्रेक्षक आहेत, जे बघतात त्यांनाही असं वाटतं, की हा विचार पोहोचला पाहिजे. त्यासाठी एक आर्थिक मदतही तुमच्याकडे येते. अगदी मी यासाठी या सर्वांचा कृतज्ञ आहे. कारण आमदार रोहितदादा पवार असतील, आमदार जितेंद्र आव्हाड असतील, आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील, या सगळ्यांनी जो एक सुरुवातीचा आर्थिक हातभार लावला, तो अतिशय मोलाचा आहे. हे खरं तर एक शिवधनुष्य आहे. म्हणजे YouTubeचा रेव्हेन्यू आणि त्यात मालिका एवढ्या दिमाखाने दाखवणं, याची सांगड जुळणं कधीच शक्य नाही. म्हणजे आत्ताही मी कदाचित तुम्हाला थकलेला दिसत असेल, कारण मी सतत पळतोय. म्हणजे शूटिंग असेल, लिखाण असेल, त्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या लोकांना भेटणं असेल, आर्थिक मदतीसाठी भेटणं असेल, या सगळ्या गोष्टी एकाच वेळी चालल्यात. गेल्या 20 दिवसात मला खरंच नीटसं आठवत नाही, की मी शांतपणे किंवा 6-8 तास कधी झोपलोय, ही खरी परिस्थिती आहे. पण या परिस्थितीमध्ये जेव्हा सर्वसामान्य जनता पहिल्या एपिसोडला जेव्हा तुम्ही मराठी वारसा हे YouTube चॅनल पाहता आणि या YouTube चॅनलच्या डिस्क्रिप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं, तर त्याच्याखाली पेमेंट गेटवेची लिंक येते. आणि या पेमेंट गेटवेच्या लिंकवरून अनेकांनी आपल्या परीनं एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केलाय. मग ती ₹10 ची मदतसुद्धा मला तितकीच महत्त्वाची आहे आणि ₹10,000 ची मदतसुद्धा मला तितकीच महत्त्वाची आहे. कारण ₹10 ची मदत करण्याची सुद्धा ज्या प्रेक्षकाची भावना होते ना, त्याच्याविषयी माझ्या मनात अपार कृतज्ञता यासाठी आहे, की त्याला हा विचार पोहोचावा यासाठी मी काहीतरी योगदान देतोय, हे वाटणं. त्यामुळे मी आधीच म्हटलं होतं, की आधी मालिका वाहिनीची होती. आता मात्र मालिका महाराष्ट्राची झाली आहे आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्र याला भरभरून प्रतिसाद देतोय, मला वाटतं नक्कीच सावित्रीमाईंचा हा इतिहास, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा हा इतिहास, हा पूर्णपणे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही तुमची सगळ्यांची मदत, ही आमच्या पिढीला, आमच्या संपूर्ण टीमला एक फार मोठी ताकद आहे. खरं तर संकट आलं, की लोक थांबतात, की आता विचार करूयात पुढे काय करायचं. मात्र तुम्ही तेवढ्याच ताकदीनं उभं राहताय आणि देशभर ही मालिका पोहोचणार आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये देखील भाषांतरित होणार आहे. त्याचं डबिंग होणार आहे. सो तो कुठल्या भाषांमध्ये आता ही मालिका पाहायला मिळेल? तर तुम्ही म्हणालात संकट आलं की माणसं थांबतात. ही सगळ्यात मोठी प्रेरणा आहे महाराष्ट्रापुढं. ज्यांनी महाराष्ट्राच्या DNA मध्येच ही गोष्ट मिसळली, की महाराष्ट्र हे तत्त्व अंगीकारतो, की रडायचं नाही, लढायचं असतं आणि त्यानुसार आपण लढतो आहोत. यानंतर मालिका म्हणजे आत्ताच मराठी भाषेतला जो पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला, ही अभिमानाची गोष्ट आहे, की 7 समुद्रापलीकडे सुद्धा सावित्रीमाईंचा इतिहास पोहोचतोय. म्हणजे कालच मी कुठे-कुठे मालिका पाहिली गेली, ते हं. पाहत होतो. तर भारताबरोबर US असेल, त्यानंतर ग्रेट ब्रिटन असेल, त्यानंतर नेदरलँड्स असेल, साऊथ आफ्रिका असेल, कॅनडा असेल, बहारीन असेल, हं. अशा अनेक देशांमध्ये हा एपिसोड पाहिला गेला आणि ही खरोखर खूप समाधानाची गोष्ट आहे. आणि यानंतरच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ही मालिका हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली या भाषांमध्ये आपण भाषांतरित करणार आहोत. मात्र जे प्रेक्षक टीव्हीवरती मालिका पाहत होते, त्यांना एक छोटासा बदल मालिकेत पाहायला मिळाला. ते म्हणजे जी लीड कॅरेक्टर होतं सावित्रीबाईंचं, ते मधुराणी प्रभुलकर यांनी सोडलं आणि नवी क्षमा म्हणून अभिनेत्री आहे, तिने ते सुरू केलं एक त्यावरती काम करणं. तर हा बदल का झाला हे जर प्रेक्षकांना सांगायचं असेल तर तो तर यामध्ये सगळ्या कलाकारांसमोर हा पर्याय ठेवला होता. कारण YouTubeवर मालिका करत असताना त्यामध्ये एक अनिश्चितता आहे. किती दिवस चित्रीकरण करणार? प्रत्येक कलाकाराचं एक स्वतःचं एक गणित असतं, एक स्वतःचं एक कोष्टक असतं. त्यामध्ये किती दिवस शूट होणार? नेमकं किती मानधन मिळणार? या सगळ्या गोष्टी अवघड होत्या. मधुराणी गोखले प्रभुलकर या मोठ्या अभिनेत्री आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना खरोखर खूप मला मजा पण आली. त्यांनी फार जीव ओतून जेव्हा स्टार प्रवाहावर वाहिनीवर मालिका सुरू होती, तेव्हा त्यांनी फार सुंदर काम केलं. आणि हे सगळं झाल्यानंतर
जेव्हा YouTubeवर यायचं तेव्हा याच्या एकूण YouTubeचा रेव्हेन्यू, मिळणारी स्पॉन्सरशिप हे सगळं जरी गणित बघितलं, तरी मालिकेसाठी लागणारा एकूण खर्च हा अफाट आहे. आणि मग ते सगळं कॉम्प्रोमाईज करत असताना मी स्वतः ₹1 मानधनावर काम करतो. पण ही गोष्ट प्रत्येकाला शक्य होणं अवघड आहे आणि त्यामुळे आम्ही सगळ्या कलाकारांशी ही चर्चा केली आणि ती चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आणि मधुराणीने सुद्धा मालिकेला शुभेच्छा दिल्या. तिने क्षमाला सुद्धा शुभेच्छा दिल्या आणि क्षमा देशपांडेंनी जी पहिल्याच एपिसोडला जी त्यांची भूमिका पाहायला मिळाली, ही प्रेक्षकांनी फार सुंदर रीतीनं स्वीकारली आणि मी क्षमाचं मनापासून कौतुक करेल, की एवढी मोठी भूमिका इतक्या ताकदीनं पेलणं ही सोपी गोष्ट नाही. पण तिची अफाट मेहनत, तिची सिन्सिअरिटी याचं मला मनापासून कौतुक आहे. एक छोटासा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात येतो, की दररोज आम्ही मालिका टीव्हीवर पाहायचो. मात्र आता आठवड्यातून फक्त 2 दिवस पाहायला मिळणार आहे. तर तो इतिहास कुठेतरी छोट्या फॉर्ममध्ये किंवा शॉर्टकटमधून दाखवला जाणार आहे, की आधी जशी मालिका भव्य होती त्याच पद्धतीने पुढे जाईल? तर आधीपेक्षाही मालिका भव्य होईल. म्हणजे 24 तारखेचा एपिसोड तुम्ही 20 तारखेचा पाहिलाय, 24 तारखेचा एपिसोड पाहिल्यानंतर तुम्हाला आणखी त्यातली भव्यता ही तुम्हाला आणखी जाणवेल. अ, आठवड्यातून 2च दिवस करण्याचं कारण एक महत्त्वाचं आहे, की यामध्ये YouTubeचा असणारा अल्गोरिदम असेल, शिवाय त्याचबरोबरीनं जी भव्यता दाखवायची, जे संपूर्ण टेकिंग पॅटर्न हा बदललेला आहे. जी गोष्ट सांगण्याची पद्धत बदललेली आहे. यामध्ये वेळ लागतो. आधी जेव्हा सव्वा दिवसामध्ये किंवा दीड दिवसामध्ये एक एपिसोड व्हायचा, तिथे आता मात्र 3.5-4 दिवस एक एपिसोड पूर्ण करायला लागतात. पण होय, प्रेक्षकांची ही मागणी आणि त्या मागणीचा आम्ही खूप सिरियसली विचार करतोय आणि लवकरच आत्ता आठवड्यातून 2 दिवस दाखवतोय, पण यानंतरच्या काळामध्ये आठवड्यातून 3 दिवस किमान ही मालिका दर दिवसाआड दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हा प्रतिसाद असाच राहिला, तर कदाचित तीही वेळ येईल, की आम्ही दररोज पुन्हा ही मालिका प्रसारित करू. अरे वाह! सर तुम्ही जसं अभिनेते आहात, तसंच राजकीय नेते देखील आहात. तुम्ही एक महाराष्ट्र दौरा सध्या करण्याचं राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी जाहीर केलेलं आहे. तो दौरा काय पद्धतीचा आहे आणि काय म्हणून तो सुरू केला तुम्ही? ते मुळात हा जो विचार आहे, हा सावित्रीमाईंचा इतिहास पोहोचवण्याचा जो विचार आहे, या विचारासाठी जसं मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीनं आता मालिका महाराष्ट्राची आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांना, या फुलेप्रेमींना, या विचारावर प्रेम करणाऱ्या लोकांना, सावित्रीमाईंविषयी कृतज्ञता असणाऱ्या लोकांना, याविषयी जागृत करणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांची मतं जाणून घेणं, त्यांच्या सूचना जाणून घेणं आणि हे इंटरॅक्टिव्ह फॉर्म आहे. हं. कारण आता मालिका महाराष्ट्राची झाली म्हटल्यानंतर जसं तुम्ही जर मला विचारलं, तर मी जवळपास सगळ्या कमेंट सांगू शकतो. त्यातल्या अनेक कमेंट्सना मी स्वतःच्या आवाजात सुद्धा उत्तर देतो. हं. त्यामुळे ही जी इंटरॅक्शन आहे, ही इंटरॅक्शन आणखी मोठ्या पातळीवर जर करायची असेल, तर महाराष्ट्रभरातल्या सावित्रीमाईंवर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंवर प्रेम करणाऱ्या जनतेपर्यंत पोहोचणं आणि ते पोहोचून या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार हा जास्तीत जास्त करणं, हे प्राधान्यक्रम आहे आणि त्यातून प्रत्येकानं जर ही जबाबदारी घेतली, म्हणजे जसं मी म्हणालो, की ज्यांनी ₹10 सुद्धा योगदान दिले, ते अत्यंत मोलाचं अशासाठी आहे. कारण ज्यांनी ₹10 योगदान दिलंय, त्याच्याकडून हीच अपेक्षा आहे, त्यांनी किमान आणखी 100 जणांपर्यंत हा निरोप पोहोचवावा, की मराठी वारसा या YouTube चॅनलवर ही मालिका बघा. हं. कारण ही मालिका आता त्यांची आहे. बरोबर. आणि या प्रत्येकाने जर ही गोष्ट केली, तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ही जी कृतज्ञता आहे, ही द्विजन्मशताब्दी वर्षामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्मशताब्दी वर्षामध्ये, ही जी महाराष्ट्राची जी कृतज्ञता त्यांच्याप्रती, हा मानवतेचा जो संदेश आहे, हा शिक्षणाचा जो संदेश आहे, हा समतेचा जो संदेश आहे, हा आणखी प्रखरतेनं महाराष्ट्रात बघायला मिळेल अशी माझी भावना आहे. सर आपण आता राजकारणाचा उल्लेख केला. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खूप उलथापालथी सुरू आहेत. ठाकरेंचे काही खासदार हे शिंदेच्या गटामध्ये गेलेले आहेत नुकतेच काल. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हे राजकारण पाहताना तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्ही एकेकाळी शिवसैनिक होतात, त्यामुळे तुमची भावना काय आहे हे सगळं पाहून? तर या सर्वसामान्य या प्रत्येकाने जो काही निर्णय घेतला असेल, त्या प्रत्येकाची स्वतःची काहीतरी नक्कीच कारणं असतील. पक्ष म्हणून कुठल्याही पक्षामध्ये फूट पडणं, तो कुठलाही पक्ष असू दे. हे कायम वेदनादायक असतं, त्या कार्यकर्त्यांसाठी वेदनादायक असतं. त्या कार्यकर्त्यांनी ते एक चिन्ह घेऊन जीवाचं रान केलेलं असतं. माणूस हाही महत्त्वाचा असतो, पण त्याच बरोबरीनं तो पक्ष असेल, त्या पक्ष नेतृत्वावर प्रेम करणारे कार्यकर्ते असतील, हेही फार महत्त्वाचे असतात आणि अ, अनेकांना जी समस्या भेडसावते ती म्हणजे कामच होत नाहीत. मी काही त्यातल्या खासदारांची वक्तव्य ही ऐकली, तुमच्या माध्यमातूनच ऐकली. पण यामध्ये कामं होत नाहीत का? तर हो, ही वस्तुस्थिती आहे. की गेल्या अनेक वर्षामध्ये तुम्ही जर याचा एक डेटा काढलात, की साधारणतः 31 हे विरोधी पक्षाचे खासदार होते.
एक अपक्ष खासदार सांगलीचे होते आणि या 31 विरोधी पक्षाच्या खासदारांना एकूण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून किती निधी मिळाला किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून किती निधी मिळाला, या 31 खासदारांच्या मतदारसंघांमध्ये किती महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आणता आले, याविषयीचा जर तुम्ही डेटा काढला तर एकूणच ही लोकशाहीची गळचेपी आहे का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. कारण जे 31 खासदार आहेत, तसेच 17 खासदार सत्ताधारी पक्षांचे होते. बरोबर. याचं माझी आपल्याला विनंती आहे की याचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस समोर ठेवा. याचं जर कंपॅरेटिव्ह अनालिसिस समोर ठेवा, तर सत्ताधारी पक्षाचा जो एक खासदार असतो, तो साधारणतः 20 ते 25 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करत असतो आणि विरोधी पक्षाचा खासदार सुद्धा 20 ते 25 लाख लोकांचंच प्रतिनिधित्व करत असतो. हं. मग अशा वेळी जी लोकोपयोगी कामं आहेत, मी वैयक्तिक कामांविषयी म्हणतच नाही. जी लोकांच्या साठीची कामं आहेत, जी सार्वजनिक हिताची कामं आहेत, या कामांच्या बाबतीमध्ये जर सत्ताधारी आणि विरोधी असा जर भेदभाव होत असेल, तर हे लोकशाहीला पूरक आहे, की हे लोकशाहीला मारक आहे? हा प्रश्न या निमित्तानं उभा राहतो. तुम्हालाही ही अडचण येते निधीच्या बाबतीत? मी स्वतःच्या अनुभवावरूनच ही गोष्ट बोलतोय. आणि ह्यानंतर एक चर्चा आहे, की जसं ऑपरेशन टायगर एक नाव मीडियाने त्याला दिलं, तसंच ऑपरेशन तुतारी होऊ शकतं आणि काही खासदार जे आहेत शरद पवारांचे ते सुनेत्रा वहिनींसोबत जाऊ शकतात. असं काही तुमच्या कानावर अशी काही चर्चा आहे? कसं आहे, बाजारात अशा अनेक चर्चा होत असतात. तुम्ही टायगर हा उल्लेख केला, पण आदरणीय पवारसाहेबांविषयी अनेक जण आदरयुक्त भावनेने कायम एक गोष्ट बोलतात, की टायगर अभी जिंदा है. आणि त्यामुळे अशा कुठल्याही चर्चांवर मला वाटत नाही काही फार चर्चा करण्याची आवश्यकता आहे. जर असा काही निर्णय समजा झालाच उदाहरणादाखल, तर अमोल कोल्हेंची स्वतःची भूमिका काय असेल? आत्याबाईला मिशा असत्या तर अशा प्रश्नांना उत्तर देण्यात मला फारसं स्वारस्य नाही. बरं येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं राजकारण खूप वेगळ्या अर्थाने अमोलसर बदलतं आहे. कदाचित या आधी 10 वर्ष आधी तुम्ही एखाद्या नेत्याला जाऊन भेटलात, जसं तुमचे आणि अजितदादांचे खूप चांगले संबंध होते. तरी देखील त्या अर्थाने पाहिलं जायचं नाही. काहीतरी काम असेल, दोघांची मैत्री असेल म्हणून भेटत असतील. मात्र आज तसं चित्र नाहीये. तुम्ही जर जाऊन भेटलात तर त्याची एक वेगळी चर्चा होऊ शकते सगळीकडे. या सगळ्या बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघून काय वाटतं? नाही, गेल्या 10-12 वर्षांमध्ये ही गोष्ट प्राधान्याने बघायला मिळते, की राजकारणातला संवाद हा खूप कमी होत चाललेला आहे. आणि त्याचबरोबर माध्यमांच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये अनेकदा अ, सर्वसाधारण झालेल्या भेटीची सुद्धा फार वेगळी चर्चा होते. आणि हा संवाद विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यातला कमी होणं, मी जसं म्हणतो हे लोकशाहीच्या दृष्टीने हिताचं नाही. आज अजितदादा असते तर कदाचित हे चित्र वेगळं असतं काही थोडंफार फरकाने? 100% कारण दादांच्या जाण्यानं माझं असं प्रामाणिक मत आहे, की महाराष्ट्राचं एक फार मोठं नुकसान झालं. म्हणजे शेती असेल, सहकार क्षेत्र असेल, प्रशासन असेल, या सगळ्यावर अतिशय प्रभावी मांड असलेला नेता हा खरं तर आपल्यातून गेला. आणि दादांचं असणं हा अनेक कार्यकर्त्यांसाठी एक आधार होता. म्हणजे अगदी विरोधी पक्षात असताना खूप टोकाची टीका राजकारणाच्या म्हणजे निवडणुकांच्या काळात जरी आम्ही केली, तरी म्हणजे ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि दादा आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी दादांकडे हक्कानं जाता येत होतं, हक्कानं ती गोष्ट मांडता येत होती. आणि जर ती गोष्ट तेवढी योग्य असेल, तर त्याच्यावरचा निर्णयसुद्धा दादांकडून तितकाच प्रभावीपणे घेतला जात होता. त्यामुळे दादा असते तर ही गोष्टच खूप वेदना देणारी आहे, कारण त्याने महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं. दादांच्या जाण्याने प्रत्येकाला असं वाटतं, की माझं एक नुकसान झालंय. ते वेगवेगळ्या अर्थाने, सामाजिक अर्थाने देखील महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे. पुरोगामी चेहरा असणारा एक मोठा नेता गमावला आणि त्यानंतर तसं जवळपास जाणारं कुणी दिसत नाही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात. तर अमोल कोल्हे आणि अजितदादा यांचे खूप जवळचे संबंध होते. जर एखादा प्रसंग असा सांगायचा असेल, की तुम्ही एखादं काम घेऊन दादांकडे गेलात आणि ते झालं, तर एखादा आठवतो असा प्रसंग? असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे हं. अगदी दादांची आणि माझी पहिली ओळख 2009 मध्ये झाली. 2014 मध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याविषयी विचारणा झाली. तेव्हाही मी आधी दादांशी चर्चा केली होती. किंबहुना मी शिवसेनेत प्रवेश करणार आहे, ही गोष्ट माहीत असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांव्यतिरिक्त एकमेव महाराष्ट्रातलं नेतृत्व अजितदादा होते. आणि 2019ला सुद्धा जी निवडणूक झाली, ही खरं तर दादांनी केली. म्हणजे मी खासदार होण्यासाठी जेव्हा जी योजना होती, जी दादांची होती. आणि शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी तर असे अनेक अनुभव आहेत, की जवळपास
आम्ही अख्खा महाराष्ट्र हा शिवस्वराज्य पहिल्या शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी 2019ला हा एकत्र फिरलो आणि त्यामुळे कुठलाही चांगला प्रोजेक्ट घेऊन तुम्ही दादांकडे जा. म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा शिवसंस्कार सृष्टी असेल, तेव्हा अ, इंद्रायणी मेडिसिटी असेल, हे प्रकल्प फार महत्त्वाचे होते. किंबहुना अ, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या विषयी आता चर्चा होते. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं पहिलं प्रेझेंटेशन हे 2020 मध्ये झालं. खरं तर याचा डी-पी-आर 2018 मध्येच तयार होता, पण तत्कालीन लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्षच दिलं नव्हतं. आणि 2020ला मला आठवतं कोविडच्या काळामध्ये जेव्हा मी दादांना पहिल्यांदा ही गोष्ट सांगितली, तर दादांनी सांगितलं केंद्राकडून याचं प्रिन्सिपल अप्रूव्हल लागेल. ते प्रिन्सिपल अप्रूव्हल मी केंद्राकडून घेऊन आल्यानंतर दादांच्या केबिनमध्ये जेव्हा पहिल्यांदा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची बैठक झाली आणि सादरीकरण झालं, जेव्हा MRIDC तो प्रोजेक्ट करणार होता, तर दादांचं पहिलं वाक्य होतं, "अरे इतकी वर्ष हा प्रोजेक्ट झाला का नाही? हे तातडीनं व्हायला हवं." आणि जातीनं लक्ष घालून दादांनी तो प्रोजेक्ट अगदी आत्ता अस्तित्वात येईल इथपर्यंत तो प्रोजेक्ट नेण्याचं काम हे अजितदादांनी त्यावेळी केलं होतं. दुर्दैवानं नंतर महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि त्यानंतर MRIDCकडून प्रोजेक्ट काढून रेल्वेकडे गेला. आता रेल्वेच्या अलाइनमेंट चेंज होण्याची चर्चा आहे. पण मला वाटतं दादा असते तर 100% या प्रोजेक्टच्या विषयी एक वेगळं चित्र आपल्याला दिसलं असतं. दादांचे आणि तुमचे संबंध होते आणि ते पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा अर्थानं ते खूप महत्त्वाचे होते. दादांच्या जाण्यानंतर एक चर्चा झाली, की दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार. आत्ता त्या सगळ्या एक दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं स्टेटस काय आहे? ते आता होणार आहे का इथून पुढे? याविषयी आत्ता तर काहीच भाष्य करता येणार नाही, कारण संपूर्ण डायनॅमिक्स बदललेत. दादा असतानाचे डायनॅमिक्स आणि दादा गेल्यानंतरचे डायनॅमिक्स हे पूर्णपणे बदललेले आहेत. त्यामुळे याविषयीचा कुठला संवाद माझ्यापर्यंत तरी नाही आणि मला ज्या गोष्टीची माहिती नाही त्याविषयी मी भाष्य करत नाही. अमोल सर पुन्हा एकदा मालिकेकडे येऊयात. प्रेक्षकांना जाता-जाता काय आवाहन कराल त्यांनी ही मालिका पाहावी म्हणून? प्रेक्षकांना एवढीच हात जोडून कळकळीची विनंती की सावित्रीमाईंचा आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा हा इतिहास मराठी वारसा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. ही मालिका आता महाराष्ट्राची आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे की मालिका पहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या मालिकेचा प्रचार आणि प्रसार करा आणि पुढच्या पिढीपर्यंत ज्यांनी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक फार मोठा बदल घडवला, त्या सावित्रीमाईंचा आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा इतिहास हा सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांनी योगदान द्या हीच विनंती. सर मला एक छोटासा प्रश्न आहे. तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. अमोल सरांना आम्ही मालिकेत पाहतो, त्यांना आम्ही संसदेत पाहतो, राजकीय व्यासपीठावर पाहतो. अशा सगळ्यामध्ये बरेचदा असे प्रसंग येतात, की माणसाला खचायला होतं आणि त्यावेळेला अमोल कोल्हे कधी खचलेले आम्ही पाहिले नाहीत. ते पुन्हा एकदा नव्या ताकदीने उभे राहतात. तर जेव्हा असा एखादा प्रसंग येतो, की आता खचण्याचा प्रसंग आहे, आता काहीतरी आपल्या आयुष्यात खूप चुकीचं काहीतरी घडतंय, त्यावेळेला तुम्ही स्वतःला काय सांगता? पुन्हा म्हणतो की हीच सगळ्यात मोठी प्रेरणा आहे, की जेव्हा भिंतीला पाठ लागते तेव्हा 2 पर्याय असतात. एक तर हातपाय गाळून त्या परिस्थितीला शरण जाणं किंवा पूर्ण ताकदीनिशी पेटून उठणं. जर हातपाय गाळून शरण गेलो तर 100% तुमचा पराभव लिहिलेला आहे. पण जर तुम्ही पूर्ण ताकदीनिशी लढायचं म्हणालात, तर 50% शक्यता आहे, की तुम्ही जिंकणार आहात. आणि मला वाटतं, की त्या 50% जिंकण्याची शक्यता ही कायम तुम्हाला प्रेरणा देत असते. त्यामुळे भिंतीला जेव्हा पाठ लागते, तेव्हा हातपाय गाळायचे नसतात, तेव्हा लढायचं असतं पूर्ण ताकदीनिशी. एवढंच माझं तत्व आहे. सर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल आणि पुन्हा प्रेक्षक या मालिकेला खूप सारं प्रेम देतील मराठी वारसा चॅनलवरती. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मराठी वारसा या YouTube चॅनलवरती मालिका पाहायला मिळते. या दोघांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आमच्यासारख्या मुलींच्या शिक्षणासाठी काम उभं केलं, तेव्हा त्यांना जे काही संघर्ष करायला लागला, तसाच संघर्ष सध्या ही मालिका देखील करते. मात्र ही मालिका फक्त मालिका नाहीये, तर तो विचार आहे आणि तोच लोकांपर्यंत पोहोचायला हवा. त्यासाठी तुम्ही प्रेक्षक म्हणून देखील त्याला साथ द्यायला हवी आणि एकंदरीत तुमच्या या मालिकेबद्दल आणि अमोल सरांना जर काही प्रश्न असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.